नमस्कार, श्री कुकिंगमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत गुढीपाडवा स्पेशल केशर श्रीखंड. ही रेसिपी बनवायला एकदम सोपी आहे. घरच्या दह्यापासून जर आपण पातळ न होणारं श्रीखंड आज आपण बनवणार आहोत. तर चला मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. तर इथं मी 1 लिटर दूध रात्री विरजण लावलेलं होतं. तर त्याचं आता दही तयार झालेलं आहे. बघू शकता घट्ट असं दही तयार झालेलं आहे. हे 1 लिटर दुधाचं दही आहे. इथं मी एक चाळणी घेतलेली आहे. यावर एक कॉटनचा रुमाल अंथरून घेत आहे. आता यावर सर्व दही घालून घ्यायचं आहे. हे बघा इथं मी सर्व दही घालून घेतलेलं आहे आणि याची आता घट्टसर असं गाठ मारून घ्यायची आहे. या दह्यामधलं पूर्ण आपल्याला पाणी काढून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही घट्ट अशी गाठ मारून घ्यायची आहे आणि हे 1 ते 2 तासासाठी असंच ठेवून द्यायचं आहे. यातलं आपल्याला सर्व पाणी काढून घ्यायचं आहे. तर यावर मी एक खलबत्ता ठेवून हे मी साईडला 2 ते 3 तासासाठी ठेवून देत आहे. 1 लिटर दुधाच्या दह्याचा एवढा चक्का निघालेला आहे. बघू शकता तुम्ही मी सर्व यामधलं पाणी काढून घेतलेलं आहे. तर हा आपला छान असा चक्का तयार झालेला आहे. आता हे मिक्स करून घेऊया. आता यामध्ये मी साखर घालून घेत आहे. हे मी मिक्सरला साखर बारीक करून घेतलेली आहे. ती साखर घालून घेत आहे. ही मी इथं 1 वाटी साखर घेतलेली आहे. ते चाळणीमध्ये घालून साखर चाळून घालून घ्यायची आहे. मी पूर्ण साखर घालून घेतलेली आहे. आता मिक्स करून घेऊया. आता हे मी केशरचं दूध घालून घेत आहे. मी इथं केशर भिजू घातलं होतं दुधामध्ये, ते घालून घेत आहे. आता हे सर्व छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. हे बॅटर एकसारखं फेटून घ्यायचं आहे. स्मूथ असं बॅटर तयार करून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही या पद्धतीने. हे बघा इथं मी स्मूथ असं एकदम स्मूथ बॅटर तयार करून घेतलेलं आहे. बघू शकता किती स्मूथ असं बॅटर तयार झालेलं आहे. बघू शकता पडत पण नाही. या पद्धतीचं तुम्हाला बॅटर तयार करून घ्यायचं आहे. जितकं जास्त फेटाल तितकं छान असं श्रीखंड तयार होतं. आता यावर मी काजू, बदाम आणि पिस्त्याचे काप घालून घेत आहे. तर हे मिक्स करून घ्यायचं आहे. हे बघा इथं मी छान असं मिक्स करून घेतलेलं आहे. आता यावर मी थोडीशी वेलची पूड घालून घेत आहे. ते पण मिक्स करून घेऊया. बघू शकता तुम्ही इथं श्रीखंड छान असं मिक्स करून झालेलं आहे. आता आपण हे श्रीखंड एका बाउलमध्ये काढून घेऊया. इथं मी एक छोटा बाउल घेतलेला आहे. त्यामध्ये सर्व श्रीखंड काढून घेत आहे. तर यावर थोडेसे पिस्त्याचे काप घालून घेत आहे. बघू शकता तुम्ही किती छान असा कलर आलेला आहे आपल्या श्रीखंडला. तर असं आपलं गुढीपाडवा स्पेशल स्वादिष्ट असं श्रीखंड तयार झालेलं आहे. बनवायला खूप सोपं आहे. तुम्ही पण नक्की करून पहा. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.